एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आमची सानिया आहे ना, तिला फार आवडतात असे चमचमीत पदार्थ. सानिया म्हणजे ते नीलची मैत्रीण अमेरिकेहून आली आहे ना. हो हो कळलंय मला ते. आनंदी म्हणाली का? हो खूप छान आणि भोळी मुलगी आहे, अगदी लाघवी स्वभाव आहे असं सांगत होती स्वानंदी. अहो आजी, दोघींची मैत्री झाली पहिल्या भेटीतच. हो तशीच आहे ती, मला फारच आवडली. सानियाचं नाव निघालं आणि मला इंद्रनीलला फोन करायची आठवण झाली. पटकन फोन करून घेते. तिचं नाव निघालं की नील आठवणारच तुला, म्हणजे त्याची मैत्रीण ना ती. इंद्रनीलला फोन करून सांगते सानियाला डायटिशियन कडे घेऊन जा. म्हणजे खरं तर मी घेऊन गेले असते, पण आमचे एक स्नेही येणार आहेत क्षीरसागर म्हणून. तुला आठवते ना स्वानंदी? हो मी भेटले त्या दिवशी. क्षीरसागर आणि त्यांची बायको पहिल्यांदाच घरी येतात, मग जाणं बरं दिसत नाही ना, म्हणून मग आता इंद्रनीलला सांगते घेऊन जायला. अगं पण सानियाला डायटिशियन कडे नेऊन काही उपयोग नाही. 100-125 कुठेच गेले नाही. अच्छी मावशी, 100-125 कुठले? 5000 घेतात एका वेळचे. नाही नाही, पैशाबद्दल नाही बोलत आहे मी, मग वजनाबद्दल बोलते. पण स्वभावाने खूप छान आहे ती. हो ग, स्वभाव चांगलाच आहे. मी माझं कसं आहे माहितीये का, कुठल्याही मुलीकडे ना मला स्थळ म्हणून बघायची सवय झाली ग, म्हणून निघालं तोंडातून. एकही शब्द खाली पडू देत नाही ना तुम्ही बच्ची मावशी, काय? अगं बाई, फोन घरीच राहिला बहुतेक माझा. स्वानंदी, तुमच्या घरचा फोन देतेस का मला? हो घ्या ना. आणि नंबर लावून दे. अगं पाठ नाही मला. तुझा पाठ असेल ना. थँक्यू. स्वानंदीच्या घरून फोन. हॅलो. हा इंद्रनील, आई बोलतीये. आई, तू तिथे कशी पोहोचलीस? अरे बच्ची मावशी म्हणाल्या स्वानंदीची तब्येत बरी नाहीये म्हणून बघायला आले होते तिला. स्वानंदीची तब्येत खराब आहे? हो ना. बर, मी विसरायच्या आधी सांगते तुला. हा बोल. अरे सानियासाठी डायटिशियनची अपॉइंटमेंट घेतली उद्या. मीच जाणार होते, पण क्षीरसागर येणार आहेत ना घरी. बर, हा मग? अरे त्यामुळे मला जाता येणार नाहीये, तर तू घेऊन जाशील का? मी मला माहितीये तुला आवडेल तिला घेऊन जायला. बरं ठीक आहे, मी तिला घेऊन जाईन. बरं तब्येत कशी आहे स्वानंदीची? ती घरी फोन ठेवून गेली ना, जरा काकूंना आणि आईला विचार ना कशी आहे ती. अरे घरीच आहे ती. काय? ती क्लासला गेलीच नाही? नाही रे, पार कोमेजून गेले अगदी.
आणि ती क्लासला गेली असते ना तर मीच ओरडले असते तिला. बर तिला देऊ का फोन, बोलायचं तुला? 1 मिनिट हा, घे ग. बर मी येऊ का? ही फळं आणली होती स्वानंदीसाठी. अहो एवढी आजारी नाहीये ती. अहो नाही कशी, क्लासला गेली नाही म्हणजे आजारीच आहे ती. पण तुम्हाला काही लागलं तर अगदी निसंकोचपणे कळवा हा मला. हो. येऊ मी? ललिता ताई अहो काहीच घेतलं नाही तुम्ही. मी चहा करू का पटकन? अहो नको, खरंच नको. आणि काही घेतलं नाही कसं, सुनेची खुशाली घेऊन जाते ना मी. पण बरं झालं सगळ्या जणी भेटलात तुम्ही, बरं वाटलं. आणि मला वाटतं बच्ची मावशी तुमच्या घरी नाही तर माझ्या घरी राहायलाच असतात बहुतेक. काय बच्ची मावशी? अगं इथे आले ना की आग्रहानं बसवून घेतात आणि खाऊ पण घालतात आणि यांच्यासाठी टिफिन पण देतात. आज पण त्या मटाराच्या करंज्या केल्या, मला आग्रहानं बोलवून घेतलं बघ. देव कधी कुणाला एकटं सोडत नाही हो. गरजवंताला कुणाचा ना कुणाचा हात हा मिळतच असतो, नाही का? बर येऊ का मी? तिला सांगा मी निघाल. हो हो हो. आजी ये. इथूनच नीलला फोन करून सानियाबद्दल सांगायची काय गरज होती? काहीतरी गडबड दिसते हिच्या मनात. तुझ्याकडे आता याचं उत्तर नाही आहे ना स्वानंदी? तसं नाहीये. मग कसं आहे? मला 100% खात्री की तू नाही सांगितलं संपदाला खोटं बोलायला. पण मग जेव्हा ती खोटं बोलत होती तेव्हा तू तिला का नाही अडवलं? तिला का नाही थांबवलंस? तू का नाही मध्ये बोललीस? स्वानंदी तू आजारी असे मला कळलं असतं ना, मी तातडीने तिकडे पोहोचलो असतो गाडी घेऊन. का तुला नको होतं मी तिकडे येणं? तुला आवडलं नसतं का ते? ती गैरसमज करून घेताय तुम्ही. आणि एकदा का गैरसमज झाला ना तो कशानेही कमी होत नाही, वाढतच राहतो. आता काय बोलू मी या सगळ्यावर? तुम्ही मला बघायला आला असतात तर मला आवडलं नसतं. हे मनात तरी कसं आलं तुमच्या? काय येणार नाही मनात स्वानंदी? मला आईकडून ही गोष्ट आईकडून कळली. तू ती मला सांगितलीस आहेस ना. कारण स्वानंदी तुला खूप चांगलं माहिती आहे की तुझी मला किती काळजी वाटत असते. पण मला तू हे न सांगितल्यामुळे मी दुखावलं गेलोय, हर्ट झालोय. हे तुला कळतंय का? हे बघ स्वानंदी, मला यातून बाहेर काढणं हे तुझं काम होतं आणि ते तूच करू शकणार होतीस. एकदा ना माझ्या बाजूने विचार करा जरा. मला नसेल वाईट वाटत. मी किती आतुरतेने तुमच्या मेसेजची, फोनची वाट बघत असते. दिवसाची सुरुवात तुमच्या गुड मॉर्निंगच्या मेसेजने, रात्रीचा शेवट तुमच्या गुड नाईटच्या मेसेजने. या सगळ्याची ना इतकी सवय झाली आहे. तुम्हाला माहिती आहे, फोनची बेल जरी वाजली ना की मला असं वाटतं तुमचा कॉल आला. पण तुम्हाला कधीही कॉल करा, तुम्ही मात्र बिझी. कधी काय फिल्म बघताय, कधी फिरायला गेलाय, कधी काय गप्पा मारताय. जसं काय बाकी कुणी नाहीच आहे तुमच्या आयुष्यात. स्वानंदी, आता हे गैरसमज नाही आहेत का? आता हे मी कसे दूर करायचे तू सांग. दूर करायची गरजच नाहीये, कारण माझा गैरसमज झालाच नाहीये मुळात. मी ही फक्त हर्ट झाली. आणि ह्या सगळ्यातनं मला तुम्ही बाहेर काढू शकत होता. तुम्हालाच ते शक्य होतं. स्वानंदी, तू ना आता मला शब्दात पकडतेस. तुला ताप आला होता, तू मला सांगितलं नाही. हे चुकलं की नाही तुझं? तुम्ही उगाच काळजी करत बसाल म्हणून नाही सांगितलं. आणि तसंही तुम्हाला हल्ली वेळ कुठे असतो? 2 लाईन्सचा मेसेज तर करत नाही. अगं मेस फोन करत असतो मी तुला, तू उचलत नाहीस. अगं बाई, ही दोघं भांडतायत. अरे देवा, ज्याची भीती होती तेच झालं. या ललिताचं कर्म भोवलं दोन्ही पोरांना. तो क्षीरसागर नाही तर ती सानिया.
या दोघांपैकी एकाच्या भरोशावर खेळ करते ललिता. नक्कीच. पण नेमकं कोण ते शोधायला लागेल. काकू हा कमालच केली तुम्ही. काय झालं? निलिमा वहिनी म्हणत होती की तुम्ही माझ्यासाठी डायटिशियनची अपॉइंटमेंट घेतली म्हणून. हो, कारण त्याशिवाय जाणारच नाहीस तू. सो मच लाईक माय मॉम. ती पण अशा अपॉइंटमेंट घ्यायची पण मी काय जायचे नाही. पण माझ्यासमोर काहीच चालणार नाही तुझं. काकू मला बोर होतं तिथे. हो, तू तिच्याकडे गेली नाहीस ना तर मी तिला इथे बोलवी. ना 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 प्लीज. तयार हो, इन्हेने तुला पिक करेल. काकू तुम्हाला कळत नाहीये. काय? नाही म्हणजे मला काय? दर 2-2 तासाने भूक लागते छोट्या मुलासारखी. अगं मग चांगलं आहे ना. दर 2 तासाने थोडं थोडं खाल्लं ना की वजन आटोक्यात राहतं. अच्छा, म्हणजे ते फ्रुट्स आणि चुरमुरा खायचं आणि पोट असं उपाशी ठेवायचं. सानिया, ऐकणार नाहीस का तू माझं? ती असं काहीही करत नाही. माझ्या मैत्रिणीने अगं 20 किलो वजन कमी केलंय. रोज अर्धा तास चालायचं आणि योग्य प्रमाणात योग्य ते खायचं. इन शॉर्ट उपाशी राहायचं. ती तिच्या पेशंटची काळजी घेते, असं काहीही करत नाही ती. तुमच्या समोर माझं काही चालणार नाही वाटतं. अगदी बरोबर. जा तयार. ओके. काय ललिता देवी, काम जोरात चालू आहे तुमचं. मी एकदा ठरवलं की ठरवलं. हा डाव तरी योग्य वेळेस टाकलाय मी. बघू काय होतंय ते आता. ललिता, तुला यश मिळेल याच्याविषयी मला कधीही शंका नव्हती. तू जेव्हा मला सांगितलंस ना तेव्हाच माझी खात्री पटली होती. जिंकण्यासाठीच डाव टाकते मी. हरायला आवडतच नाही मला. हा 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 हुरळून जायचं नाही. बरं, ते क्षीरसागर येणार आहेत लक्षात आहे ना? हो, आहे लक्षात. बाळूला सांगितलंय का तरी स्पेशल करायला? गुड. येऊ देता ना, पाहते. बर, गाडी कधी येणार आहे? त्या टॅक्सीने फिरून कंटाळा आलाय, अगदी त्रास होतो. गाडीचा नंबर लागलाय पण लगेच पेमेंट करायला लागेल त्यामुळे टाळतो. क्षीरसागर येत आहेत ना, पैशाची व्यवस्था झालीच म्हणून समजा. बघ तुझं तूच काय ते. इंद्रनील कसा नाही आला? ए नील बाळा, ऐक ना. तुम्ही इकडे काय झालं? सगळं ठीक आहे ना? फिजिओथेरपीचा काही प्रॉब्लेम नाही ना? हा, ते फिजिओपी डॉक्टर बरोबर येत आहेत. मला दुसरंच काहीतरी विचारायचं होतं. काय रे बाळा, काय भांडण चाललंय तुमच्यात? आम्ही म्हणजे मी आणि स्वानंदी. मग दुसरं कोणाबद्दल विचारणार मी? फोनवर तर हळवी झाली होती बोलताना माझ्याशी. तुम्हाला काय सांगितलं भांडण झालंय असं? तिनं मला काही सांगितलं नाही रे. ते लोक घर शिफ्ट करतायत ना, म्हणून मी आजीला मदत करायला गेले होते त्यांच्याकडे, तर तेव्हा मला कळलं. घर शिफ्ट करताय? वाव, हे तुमच्याकडून कळतंय मला. तिने सांगितलंच नाही. ती आजारी आहे हे आईने मला सांगितलं. काय झालंय काय तिला? तेच मी तुला विचारते, काय झालंय तुला? बच्ची मावशी, मला काहीच झालं नाहीये. मी ओकेच वागतोय. तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती माझ्या घरी येते, मला न सांगता निघून जाते. घरी पोहोचते तर पोहोचायचा मला फोन करत नाही. बरं, मी फोन करतोय तर फोन उचलत नाही, फोन बंद करून ठेवते. तिची तब्येत खराब आहे ती मला सांगतच नाही. तिची बहीण मला सांगते की ती फोन घरी ठेवून बाहेर गेली आहे. बच्ची मावशी, तिला काय प्रॉब्लेम आहे? हे सगळं का करते ती? काय सांगू. अरे उगाच असं वागणारी मुलगी आहे का रे ती? तेच तर ना बच्ची मावशी, ती उगाच असं वागणार नाही मला माहिती आहे. मग तिचा काय प्रॉब्लेम झालाय नेमका हे मला कळत नाहीये ना. मी तक्रार करत नाहीये तिची बच्ची मावशी. मला तिची काळजी वाटते हो. तिला मी आजपर्यंत कधी दुखवलं नाही. जेव्हा जेव्हा मी चुकलो मी माफी मागितली तिची. पण तिला माझी पर्वाच नाहीये. ती चुकलीये हे ती मान्य करत नाहीये. मला असं वाटतं नील,
कुणीतरी मुद्दाम तुम्हा दोघांमध्ये गैरसमज निर्माण करून देतंय. आमच्या दोघांमध्ये गैरसमज कोण कशासाठी निर्माण करेल बच्ची मावशी? का म्हणून? या सगळ्याच्या मुळाशी पैसा आहे रे बाबा, पैसा. सगळी वाद आणि भांडणं या पैशामुळे घडतात. आमच्यात पैसा कुठून आला मध्ये? तर कसं असतं ना नील, आपलं लग्न होतंय, आपल्या लग्नाच्या खर्चाचा भार आपल्या घरच्यांवर पडतोय, याची काळजी वाटते रे मुलींना. लग्न ही मुलींच्या आयुष्यातली मोठी घटना असते, बदल असतो त्यांच्या आयुष्यातला. तुम्हाला नाही कळणार रे मुलींची मनं. बच्ची मावशी काय आहे सगळं वेड्यासारखं? असं काय असेल तर तिने बोलायला हवं ना माझ्याशी. बोलून सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन निघतात ना. न बोलता कसं काय? तिला प्रत्येक वेळेस समजून घेतलंय ना मी. मग काय प्रॉब्लेम आहे? ती मला गृहीत धरते जे मला चालणार नाही. बच्ची मावशी तू शांत हो ना राजा, शांत हो ना. बच्ची मावशी मी शांतपणेच विचार करून बोलतोय. आता तिने विचार करण्याची गरज आहे. हा, मला निघावं लागेल बच्ची मावशी. अरे आई पण वाट बघत असेल. तुम्हाला कुठे सोडू का मी? तुम्हाला यायचंय? नाही, सोडू नको मला. इथे जवळच जायचंय मला. पण मी जा येतो. कसं सांगू रे बाळा तुला, ज्या आईला इतका जीव लावतोयस तीच तुम्हा दोघांना दूर करतेय. एकदा जाऊन त्या स्वानंदीच्या डोळ्यात बघ रे बाळा, म्हणजे ती किती त्रासात आहे हे कळेल तुला. दिवसाची सुरुवात तुमच्या गुड मॉर्निंगच्या मेसेजने, रात्रीचा शेवट तुमच्या गुड नाईटच्या मेसेजने. या सगळ्याची ना इतकी सवय झाली आहे. पण तुम्हाला कधीही कॉल करा, तुम्ही मात्र बिझी. कधी काय फिल्म बघताय, कधी फिरायला गेलाय, कधी काय गप्पा मारताय, जसं काय बाकी कोणी नाहीच आहे तुमच्या आयुष्यात. स्वानंदी, आता हे गैरसमज नाही आहेत का? आता हे मी कसे दूर करायचे तू सांग. काय ग, चेहरा कसं झालाय? डोळे बघ तुझे, रडलीस का? काय नाही झालंय. सगळ्यांच्या चुकांवर पांघरून घालून स्वतः मात्र त्रास करून घ्यायचा. स्वानंदी, मला आजीने सगळं काही सांगितलंय. सासू आली होती ना तुझी, त्यांनी तुझं आणि नीलचं बोलणं करून दिलं ना. एक नंबरची आगाऊ बाई आहे. ताई प्लीज असं बोलू नको. गप्पा बस. या मागचं कारण मला माहिती. सकाळी मी नीलला खोटं सांगितलं म्हणून तू तुझ्याशी भांडला ना. अजिबात नाही. उलट त्यांना खात्री होती की मी तुला खोटं बोलायला सांगितलंच नाही. बर, म्हणजे आता मी खोटारडी. अगं पण मी तुला असं काही बोलायला सांगितलंच नव्हतं. स्वानंदी, जास्त शहाणपणा करू नकोस. यामुळे नील जास्त शेफारलाय. हे बघ, अशी मुलं असतात ना, मुलगी शरण आली की तिच्या डोक्यावर पाय ठेवतात आणि मुलगी नाचवणारी भेटली ना की तिच्या तालावर नाचतात. नील तर मोठ्या घरचा आहे ग. पण मी तुला सांगते, त्याचे सगळे दुर्गुण आहेत ना त्याच्या बँक बॅलन्स पेक्षा मोठे असते. हा बँक बॅलन्स कुठून आला मध्येच? पैसा सगळ्यात मोठा आहे बॉस. पैशांसमोर नाती, प्रेम, माया, ममता याचं काही नसतं. पैसा सगळ्यात मोठा. हे काय लॉजिक आहे तुझं? माझं लॉजिक आहे. हे बघ, मी सांगते तसंच वाग, तसंच कर. ऐक माझं. मला काही सुचतच नाही. याआधी असं कधीच वागले नाही ते माझ्याशी. हे बघ, म्हणून म्हणते मी सांगतेय तसं वाग. तुला काहीच फिकीर नाही. त्याचा फोन आला काय किंवा गेला काय तुला काहीच फरक पडत नाही असं दाखव.
असं खोटं कसं दाखवू? मला पडतो फरक. आनंदी, मी तुला खोटं वागायला सांगत नाहीये. मग फक्त इमोशन्स लपव एवढंच म्हणते. आणि काही दिवसांचाच प्रश्न आहे यार. आणि हा, त्या वच्ची आत्याला काहीच सांगू नकोस, नाहीतर इकडचं तिकडे करून उगाच गैरसमज वाढवेल. वच्ची आत्या का वाढवतील गैरसमज? ते मला माहित नाही, पण अशी माणसं आहेत ना जी इतरांमध्ये लवकर मिक्स होतात, ती एकतर साधी भोळी असतात, नाहीतर महा हुशार पोचलेले असतात. मग वच्ची आत्या साध्या आहेत. साध्या आहेत? हो. मग का आपल्या घरी दिवसातनं 2-3 वेळा येतात? अगं आजी बोलवते त्यांना, किंवा आपल्या घरी काही नवीन पदार्थ केला असेल आईने आणि काकूने तर त्या खायला बोलवतात. आपले घरचे पण ना चांगुलपणाचं दुकानच मांडून बसले. तू गप्प बस, मी सांगते तसंच वागायचं. स्वानंदी, कळतंय तुला?